नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ABB इंडिया लिमिटेडसोबत टोटल 5 कंपनीबद्दल बोलणार आहोत, ज्यांनी डिव्हिडंड, स्टॉक स्प्लिट आणि बोनस शेअर अनाउन्स केला आहे। तर सगळ्यात पहिले बोलूया VST इंडस्ट्रीज लिमिटेडबद्दल। तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईस आहे 4141.95 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 6000 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 4849.75 रुपये आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 3159 रुपये। आणि VST इंडस्ट्रीज लिमिटेडने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 19.99%चे रिटर्न दिले आहे आणि या कंपनीने 10:1 रेशोमध्ये बोनस शेअर अनाउन्स केला आहे। म्हणजे एका शेअरवर 10 बोनस शेअर मिळेल, म्हणजे एका शेअरचे 11 शेअर होऊन जाईल। चला आता बोलूया गोदावरी पॉवर अँड इस्पात लिमिटेडबद्दल। तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईस आहे 1068.85 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 14,000 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 1223.95 रुपये आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 554.30 रुपये। आणि गोदावरी पॉवर अँड इस्पात लिमिटेडने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 83.27%चे रिटर्न दिले आहे आणि या कंपनीने 5 रुपयाचा फायनल डिव्हिडंड आणि 1.25 रुपयाचा स्पेशल डिव्हिडंड असा टोटल 6.25 रुपयाचा डिव्हिडंड अनाउन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने एक्सडेट ठेवली आहे 16 ऑगस्ट 2024 आणि त्याचसोबत या कंपनीने 1:5च्या रेशोमध्ये स्टॉक स्प्लिटसुद्धा अनाउन्स केला आहे, म्हणजे एका शेअरचे 5 शेअर होऊन जाईल। चला आता बोलूया ABB इंडिया लिमिटेडबद्दल। तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईस आहे 7,715.35 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 1,00,000 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 9,149.95 रुपये आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 3,850 रुपये। आणि ABB इंडिया लिमिटेडने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 77.37%चे रिटर्न दिले आहे आणि ABB इंडिया लिमिटेडने 10 रुपये 66 पैसेचा इंट्रीम डिव्हिडंड अनाउन्स केला आहे आणि याला देण्यासाठी ABB इंडिया लिमिटेडने एक्सडेट ठेवली आहे 23 ऑगस्ट 2024। चला आता बोलूया कोल इंडिया लिमिटेडबद्दल। तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे तेव्हा या कंपनी शेअर प्राईस आहे 525 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 3,00,000 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 542.25 रुपये आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 227 रुपये। आणि कोल इंडिया लिमिटेडने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 124.39%चे रिटर्न दिले आहे आणि कोल इंडिया लिमिटेडने 5 रुपयाचा फायनल डिव्हिडंड अनाउन्स केला आहे आणि याला देण्यासाठी कोल इंडिया लिमिटेडने एक्सडेट ठेवली आहे 16 ऑगस्ट 2024। चला आता बोलूया शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडबद्दल। तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईस आहे 278.60 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 13,000 करोड रुपये आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 384.20 रुपये आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 99.75 रुपये। आणि शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 166.17%चे रिटर्न दिले आहे आणि शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडने 0.50 रुपीज म्हणजे 50 पैसेचा डिव्हिडंड अनाउन्स केला आहे। तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। तर चला आता भेटूया संध्याकाळी
7 वाजता. तोपर्यंत टाटा, बाय बाय.